आज दिवसभर मला इतकी घाई गडबड होती, त्यामुळे मी लवकर उठून आवरायला घेतलं, तर हे पिल्लू माझ्या मागे लगेचच उठलं. माझी अंघोळ वगैरे झालेली होती आणि पिल्लाला आता आवरायला घेणार होते मी. शाळेला सुट्ट्या जरी असल्या, तरी कधी-कधी लवकर उठलं जातं त्यांच्याकडून. का मला माहीत नाही. आज मी नाश्त्याला फक्त पोहे बनवले होते, कारण मला बाहेर जायचं होतं आणि कुठे निघालीये ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. तर पोहे खूप कमी क्वचित खातो आम्ही, कारण पित्ताचा त्रास होतो आम्हाला दोघांनाही. त्यामुळे मला असं वाटतं महिना 2 महिन्यातनं आत्ता पोहे केले असतील. त्यानंतर छान कणिक मळून घेतलं आणि चपात्या करून घेतल्या. भाजी आता म्हटलं आल्यावर काहीतरी करायची. कारण पोरी अशाही नाश्त्याला काही फक्त दूध वगैरे पितात. लेटच उठतात, 12-1ला उठतात. त्यामुळे काय त्यांचं खाण्याचा काही नेम नसतो. मी असं छान मस्तपैकी रेडी झाले, कारण मला एका ठिकाणी शूटसाठी जायचं होतं आणि तुम्ही बघू शकता ऐन मोमेंटला माझ्या लक्षात आलं, की आता मी शूटला चाललीये आणि माझ्या हाताला नखांना नेल पॉलिश नाहीये. मग त्यांना मी म्हटलं, की मला पटकन नेल पॉलिश लावून देताल का? तर त्यांनी मला नेल पॉलिश लावून दिली छान आणि दोन्ही हाताला लावायची होती, त्यामुळे एका हाताला मी लावून घेतली, दुसऱ्या हाताला त्यांना लावायला सांगितली. त्यानंतर खूप ऊन होतं, तरी आम्ही ठरवलं, की आता टू व्हीलरवरून जायचं. बुलेट काढली आणि मग आम्ही निघालो. पेट्रोल भरून घेतलं एका ठिकाणी थांबून आणि जवळच जायचं होतं. पण ऊन खूप जास्त असल्यामुळे मला असं वाटत होतं, की उन्हात गेल्यावरती उगाचच आपण गाडीवरनं आलोय. आपल्याला मोठ्या गाडीतनंच जायला पाहिजे होतं, म्हणजे ऊन लागलं नसतं. पण रस्ता खूप थोडा होता, छोटा होता. त्यामुळे मला असं वाटलं नाही, की इतकं ऊन लागेल. तर फायनली असे छान-छान शूट घेत आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवरती. त्यानंतर तिथे खूप वेळ गेला, 1-1.5 तास गेला शूट करण्यासाठी आणि फक्त शूट करायचं नसतं, तर शूट करून त्यांचं छान असं ना आपल्याला प्रमोशन करायचं असतं. तर ते प्रमोशनसाठीचे व्हिडिओ जे आहेत, ते पूर्ण आपल्याला एडिट करून त्यांना द्यावे लागतात. तर आम्ही शूटच्या लोकेशनवरती पोहोचलो. आमच्या इथे दत्तनगरमध्येच आकांक्षा ज्वेलर्स म्हणून आहेत. तर त्यांच्या इथे आम्हाला शूट करायचं होतं. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतात, सोन्याचे, चांदीचे आणि सध्या अधिक मास चालू आहे, तर त्या निमित्ताने हे शूट होतं खरं. आणि असं छानपैकी शूट पार पाडून मग आम्ही निघालो. बाहेर पडलो तर अरे बापरे! इतकं ऊन लागत होतं, काय तुम्हाला सांगू. त्यानंतरच माझ्या लक्षात आलं, की मला अजून 2 ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे इथून पटकन आम्ही आवरून निघालो आणि बाहेर आलो तर खूप ऊन लागत होतं. पलीकडं तुम्ही पाहू शकता जांभूळवाडीचं तलाव दिसत आहे. घरी आलो तर या मॅडम अंघोळ वगैरे करून झाल्या होत्या आणि टीव्हीवरती बघून यांचा व्यायाम चालला होता. व्यायाम कम डान्स चालला होता. ही आणि शर्वी आणि सावली दोघी घरी असल्या ना, की आता हल्ली मला टेन्शन नसतं अजिबात. तर सकाळी चपात्या मी करून गेले होते. भात होता रात्रीचा तो परतला आणि वाटाण्याची भाजी होती. येताना आम्ही भाजीपाला, फळं घेऊन आलो होतो आणि मग जेवण करून घेतलं छान. वाटाण्याची भाजी, चपाती, भात, लोणचं, चटणी असं सगळं. पोटभर जेवलो आणि मग त्यानंतर अशी काही आर्ट बनवते सावली, तर त्याचं थोडंसं शूट करायचं होतं. ती म्हटली, "मम्मा हे करून घे." मग ते शूट करून घेतलं आणि खाऊन पिऊन झालं, की यांना अशी मस्ती करायची सुचते बघा. इतक्या दोघी भांडतात, खेळतात पण तेवढ्या आणि भांडतात पण तेवढ्या. पण मला ते त्यांचं भांडण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांनी खेळावं पण नाही आणि भांडावं पण नाही. त्यानंतर राहिलेली बाहेरची कामं करून घेतली आणि रात्री असा काही आमचा संगीताचा प्रोग्राम होता. मसला अच्छा था, अब ले जाओ अपना बना के मुझे मेरी जान, आपका ही कहना बनता, कह दो ना मैं शर्मा के कह दूंगी, मैंने भी दिल